धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकानं आतापर्यंत 182 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय, तर इथे लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे। लष्करानं जवळपास 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। धाराशिवसह बीड, सोलापूर, अहिल्यानगर या भागात आर्मीच्या पथकानं बचाव कार्य केलं। धाराशिवमधून 182, बीडमध्ये 39, सोलापूरमध्ये 82, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 17 जणांचं बचाव कार्य लष्करानं आणि एनडीआरएफनं केलंय। धाराशिवला मुसळधार पावसानं झोडपलं, शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। 7 ते 8 दिवसांपासून शेतात पाणीच पाणी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज धाराशिवमध्ये जाऊन पाहणी करतील, त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे। शेतकऱ्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपण पाहूया। पाठीमागे बघितलं तर अजूनही सोयाबीनच्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अख्खं शेतशिवार पाण्याखाली आहे। आज सरकार बांधावर येत आहे, त्यामुळे साहजिकच आहे सरकारकडनं शेतकऱ्यांना आहे, गावकऱ्यांना आहे, धाराशिवकरांना अपेक्षा आहेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे परंडा असेल, भूम असेल आणि कळंब असेल या तिन्ही तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत, तर अजित पवार देखील भूम परंडा भागातली पाहणी करणार आहेत। सरकार आज बांधावर येतं, या सरकारकडनं शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत? आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। आज अजित पवार, एकनाथ शिंदे सरकार बांधावर येले, काय अपेक्षा आहे? काय नाही, नुकसान भरपाईचं हे करावी, पाण्यात सगळं आहे शेत। किती दिवसापासून शेत पाण्यात आहे, काय काय नुकसान झाले? सोयाबीन, उडीद, कांदा। काय सरकारकडनं अपेक्षा, नेत्यांना काय सांगाल? जिल्ह्यातली काय परिस्थिती, किती नुकसान आहे? आता माझ्या माहितीप्रमाणे तर ह्या 50 वर्षात असं कधीच घडलेलं नाही आहे। इतकं बेकार परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतकऱ्यांना 5 पैसे उत्पन्न काही निघणार नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी परिस्थिती शेतात आहे, सोयाबीन, मूग, उडीद तर पूर्ण गेलेलंच आहे आणि पुढे सुद्धा रब्बीची पेरणी होईल का नाही ह्याबद्दल सुद्धा शंका आहे। तर सरकारने ह्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि एकरी कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये तरी एकरी पूर्ण शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, त्यात कुठलंही म्हणजे हे करू नये त्यांनी। किती दिवसापासून पाण्याखाली शेत आहे आणि काय नुकसान आहे? ते आज 10-15 दिवस झाला आमची सोयाबीन पाण्यामध्ये आहे, आमचा संसार सगळा पाण्यामध्येच आहे। सगळ्यांची परिस्थिती अशी बेकार चालू आहे की खाण्याचे वांदे झालेत आणि शेत आमचं तूर झालं, सोयाबीन, उडीद, मूग सगळं पिकाचे असं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि शेंगा पण त्याच्या गळून गेलेल्या आहे। सगळं म्हणजे एकदम हे झालंय, म्हणजे वाटोळं झालंय सगळं। शासनानं आमची थोडी शेतकऱ्यांना सहकार्य करावा, मदत करावा, अनुदान वगैरे। एकंदरच शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीनचं पीक पाण्यात आले, जमिनी खरडून गेलेल्या आहेत, सगळीकडे हाहाकार आहे। आज सरकार येतंय बांधावर, तर त्या सरकारनं मदत तात्काळ करावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे। आणि यानंतर धाराशिवमधले आपण दृश्य पाहूया। धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीला प्रचंड पूर आलेला आहे, उभ्या पिकात पाणीच पाणी झालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज धाराशिवमध्ये पाहणी केली जाणार आहे।